टायगर ऑपरेशनचा परिणाम थेट नांदेडच्या विधान परिषद निवडणुकीवर होणार आहे। नांदेड विधान परिषद निवडणुकीत उभाटा गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत। मात्र ऑपरेशन टायगर अंतर्गत नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला किंवा दुसरा गट स्थापन केला तर त्याचा थेट परिणाम नांदेडच्या विधान परिषद निवडणुकीवर होणार आहे। विशेष म्हणजे विधान परिषदेसाठी उद्या मतदान होणार आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्याने महाविकास आघाडीतील नगरसेवक संभ्रमात आहेत। दरम्यान नागेश पाटलांनी भूमिका बदलली तर घटक पक्षातील नेत्यांनी बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली। आष्टीकर यांनी भूमिका बदललीच तर काँग्रेस कोणाला मतदान करणार असा प्रश्न विचारला असता घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत याबाबत भूमिका ठरवली जाईल असंही खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। नाही, आम्ही कृष्णा पाटील आष्टीकर यांना महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत। महाविकास आघाडी संपूर्ण कृष्णा पाटलांच्या पाठीमागे नांदेड जिल्ह्यातली आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे ऑपरेशन टायगर मोहीम चालू आहे। नागेश पाटील आष्टीकर काय भूमिका घेतील, पण तशी काही वेळ आली तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडीतले सर्व नेते मंडळी आम्ही एकत्र बसू आणि काय ते पुढचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ। पण त्यांनी समजा भूमिका बदलली नागेश पाटलांनी, तर मग तुमच्याकडे काय पर्याय आहे? काँग्रेस नाही, काय पर्याय आहे किंवा काय पर्याय देता येईल हे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा केल्याशिवाय मला तरी आता त्या ठिकाणी काही सांगता येणार नाही। वंचितचा पण उमेदवार म्हणजे रिंगणामध्ये आहेत, वेगळे वेगळे उमेदवार आहेत, पण महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाची आम्ही बैठक घेऊ आणि पुढील दिशा ठरवू। ओके,